लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 एप्रिलचा एपिसोड आपण ऐकत आहोत. कालच्या भागामध्ये आपण पाहिलंच की मुख्य राधिकाने जे नोट्स लिहिलेलं असतं ना ते नंदिनी वाचत असते. आपण आपल्या मुलांना सगळं काही शिकवतो पण तरी सुद्धा ते आपलं ऐकतात थोडं. माझ्या आई बाबांना खळ्या होत्या पण त्या मला नाही येत, म्हणजे आपलं सगळंच अनुवंशिक मुलांना जातच असं काही नाहीये आणि जुळणार असतील तर गोष्टी आपोआप जुळतातच. म्हणजे अनुश्रीला आणलं तेव्हा तिला अगदी बारीक बारीक केस होते पण आता आमच्या दोघींचे केस, डोळ्यांचे रंग आणि हसणं सुद्धा इतकं सारखं वाटतं. कोणीही तिला म्हणतं अगदी आईवर गेली अनुश्री. परवा ती मला शिकवत होती वेणी कशी घालायची. मी चटकन इशाऱ्याने बोलून गेले तिला, हो आता तू शिकव मला. 9 महिने मी तुला पोटात वाढवलंय का तू मला दत्तक घ्या. कसलंही किंतु परंतु मनात न ठेवता दत्तक घ्या. दुसऱ्या झाडाची फांदी आपल्या झाडावर कलम केल्यासारखं आहे. मूल दत्तक घेणं म्हणजे. माझ्याकडे जी कळी कलम केली तिला स्वतःचा रंग तर आहे पण माझ्या ही संस्काराची, स्वभावाची झटा आली तिच्यात. आता हे ऐकून झाल्यावर सर्वजण टाळ्या वाजवतात. काही सासवांच्या डोळ्यात तर पाणी येतं. राधिका आणि नंदिनी एकमेकींना मिठी मारतात. त्यानंतर त्या सर्व महिला तिथून निघून जातात. आता हॉलमध्ये नंदिनी एकटीच असते. तिथे मानिनी काकू येतात आणि म्हणतात, नंदिनी खरंच खूप छान झालं ग सेशन. मला खूप गोष्टी कळल्या. हुशार आहेस ग तू. मानिनी काकू म्हणतात, त्या राधिकाने मुलगी आधीच दत्तक घेतली हे तुला माहिती होतं ना. छान छान, किती छान विचार होते तिचे. असं वाटत होतं की तूच बोलतेस. एक विचारू का, तू आणि जीवा असाच काही विचार करताय का दत्तक घेण्याचा. नंदिनी म्हणते, हा म्हणजे असं काही नाही. मानिनी काकू म्हणतात, हा म्हणजे खूप घाई होईल या सगळ्याला. अगं नंदिनी, तुमच्या लग्नाला महिना सव्वा महिना झालाय. तुम्ही ना खूप जास्त विचार करताय आणि घाई करताय. माझा आवाज आज ठीक नाही पण ह्या एका गोष्टीने मला हसवलं आता भरपूर. अरे यार, ह्यांना फक्त 1 ते 1.5 महिना झालाय लग्नाला आणि ह्यांना पोरं व्हायना याचं टेन्शन आलंय. तर असो, मानिनी काकू म्हणतात, आता काव्याने नंबर लावलाय ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय जरा थांबा. हे बघ 4-5 वर्ष झालं आणि तुम्हाला मुलं झाली नाही तर मग विचार करूयात ना दत्तक वगैरे घेण्याचा. आता काही गरज नाही घेण्याची. असं म्हणून मानिनी काकू नंदिनीच्या गालावरून हात फिरवतात आणि तिथून निघून जातात. जीवाने या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं. जीवा आता नंदिनीपाशी येतो आणि म्हणतो, लगेच मान्य केलं. जीवा म्हणतो, मूल दत्तक का नको. आता हे दोघेही त्यांच्या बेडरूम मध्ये येतात. जीवा म्हणतो, का नको दत्तक मूल. बरं, तू मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हेच मिळालं होतं नंदिनी. आणि मुळात मूल दत्तक घेणं ही फिलिंग किती छान आहे. नंदिनी म्हणते, माहितीये जीवा. जीवा म्हणतो, मग. नंदिनी म्हणते, आता खाली 80 बोलणं झालं तर त्यांचं हे बोलणं काही चुकीचं नाहीये. हे बघा, असंही आपल्या लग्नाला 10-12 वर्ष झालेली नाहीये की आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मूल होत नाहीये. देव न करो उद्या आपल्याला मूल झालंच नाही. नंदिनी म्हणते, तेव्हा आपण मूल दत्तक घेऊ शकतो ना. जीवा म्हणतो, मग तोपर्यंत काय करायचं. आज हा डॉक्टर उद्या तो डॉक्टर, एवढंच करत बसायचं का. लय आवाज गेलाय माझा. मी आता फक्त जीवा आणि नंदिनीचं बोलणं काय झाले ते निम्म ऐकवते आणि व्हिडिओ एंड करते बरं का. नंदिनी जीवाचा हात पकडते आणि म्हणते, जीवा असं काय करताय तुम्ही. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करत राहायचंय. आता आपण दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलंय, त्याचे काय रिपोर्ट्स आल्यात आपण ते पाहिल्यात ना आणि त्यावरनं आपल्याला हेच कळलंय की तेच दार आपल्याला परत ठोठवायचं नाहीये. आय एम ओके. जीवा तुम्ही नका काळजी करू, आपल्याला बाळ होईल. हे बघा, आपल्याला अशी हार मानायची नाहीये आणि घाई सुद्धा करायची नाहीये. तुम्हाला का असं वाटतंय त्या दोघांना बाळ झालंय मग लगेच आपल्यालाही बाळ व्हायलाच पाहिजे. हे बघा जीवा, आपल्याला पुढे जायचंय पण त्यांच्या पुढे नाही जायचं. ही काही रेस नाहीये, कळतंय का तुम्हाला. आता जीवाला आठवतं काव्या प्रेग्नेंट आहे हे कळताच पार्थने तिला उचलून हॉलमध्ये घेऊन येत असतो. पार्थ म्हणत असतो हत्तीवरनं, पेढे वाटणारे माझी बायको आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे. नंदिनी जीवाला हलवते आणि म्हणते, जीवा कसला विचार करताय एवढा. जीवा आता त्याची 2 बोटे पुढे करतो आणि म्हणतो, दोघांपैकी एक बोट चॉईस कर. नंदिनी म्हणते, नक्की कशाबद्दल आहे. जीवा म्हणतो, तू आधी चॉईस कर ना, मी सांगतो तुला प्लीज. नंदिनी आता एक बोट पकडते. जीवन जसं काही नाराज झाल्यासारखं लुक करतो आणि तिथे बेडवर बसतो. नंदिनी ही त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते, काय झालं, काय ठरवलं होतं तुम्ही बोटाबद्दल. जीवा म्हणतो, आपण आई बाबा नाही होणार. तर आजचा हा एपिसोड मी इथेच संपवते. तसा एपिसोड बराच मोठा आहे पण आज माझी तब्येत ठीक नाही, घशातून आवाज निघेना. तसाही माझा आवाज एवढा भारी नाहीये. तर बाय बाय.